गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. सकट फॅशनवर्स आणि बाकीचो बिझनेस असो धरलो जाल्यार असेंब्ली ही बहुतेक ह्या टेन्युअराची आमची लास्ट असेंब्ली. सगळे आमी आमदार एकामेका असेंब्ली हॉलान लास्ट मेळटले अशें म्हाका दिसता एलोंग वीथ स्पीकर. मागीर येतलें तें नवें सरकार आनी ही असेंब्ली सादारण 10 मार्चा नंतर जातली आनी तातूंत आनी एक आमदार हांगा कमी जाला आनी कितले तो पर्यंत आमदार कमी जाता ते पळयत रावपाचें लोकांनी गोंयच्या. कारण सद्या गोंयांत इलेक्शनाचें वारें व्हांवपाक लागलां आनी इलेक्शनाचें वारें व्हांवता आसतना जें सरकार आसा ते प्रत्येकाच्या दारी वचपाचो प्रयत्न केला. ह्या खातीर सगळे जे आचार विचार जे आसा ते सगळे गांठ मारले आनी कुटिळा लायल्या अशें म्हाका दिसता. कारण सरकार तुमच्या दारी जेन्ना आमी म्हणटा तेन्ना मुखार असेंब्ली सादारण एप्रील फर्स्ट वीक ऑफ मार्च जातली आनी ही असेंब्ली आमची सेम बराबर रावन एक कमेंट दिवचो. ही असेंब्ली आमची लास्ट आसतली. सीएम ही असेंब्ली लास्ट आसतली. ना आमची तुमची ह्या टर्माची असेंब्ली ह्या टर्माची असेंब्ली हांव असेंब्ली बराबर आसतले दोगूय फुडल्या टर्माक एकाच गव्हर्मेंटान आसतले असेंब्लीत आसतले ना एकाच गव्हर्मेंटान आसतले असेंब्लीत आसतले एकाच गव्हर्मेंटान आसतले असेंब्लीत आसतले. सीएम सांगिना दोगूय बराबर आमी दोगूय आतां वांगडा ना पूण एकाच गव्हर्मेंटान आसतले एकाच गव्हर्मेंटान आसतले ढवळीकर बाबान सांगलें आमी दोगूय जाण आसतले. एकाच गव्हर्मेंटान आसतले ना एकाच गव्हर्मेंटान ते ठरतले तुवेंनी ठरोवंक जाय न्हू सर. यू फील सीएम यू प्रिफर यस सीएम यू प्रिफर ऑल्सो सीएम सांगला मरे ओके तुम पॉइंट सरकार तुमच्या दारी हो जो विशय आसा हो विशय सध्या खरेंच सरकार प्रत्येकाच्या दारांत आसा काय ना हाचेर विचार करपा सारकें आसा. हांव अशें म्हणन की सरकार तुमच्या दारी पेक्षा पॉलिटिक्स तुमच्या दारी अशें म्हणन. कारण थंय जी भाशणां जाता ती पॉलिटिकल भाशणां जाता. थंय जे उलयता की बाकीच्या सरकारांनी कांयच करूं ना म्हणून. हांव तुमकां एग्जाम्पल दिता सांखळे मतदारसंघांतलें. ज्या सांखळे मतदारसंघात हो कार्यक्रम जाला ते कॉलेज प्रतापसिंग रावजी राणेन बांदिल्लें. 3 दीस कॉलेज बंद करून हो कार्यक्रम करून थंय कितें मेळ्ळें हांव नकळो ताचेर हांव उलयना. पूण जो अफाट कारणा शिवाय खर्च करता त्या खर्चांत तो सरकाराचो जर पयसो आसा जाल्यार तें बरोबर न्हय. एका वटेन आमी वादळ जालें फ्लड जालो थंय लोकांक अजून घरां बांदूना आनी दुसरे वटेन आमी मेळत तशा दारी वता म्हणून सांगून मेळत तशे पयशे वयता. ते बरोबर न्हय अशें म्हाका तरी दिसता. दुसरी गोश्ट आसा की 3 दीस कॉलेजूय थंय बंद दवरलेले अशें म्हणून म्हाका कळ्ळें. तेंय बरोबर न्हय. आनी हें सगळें करता आसतना जी नोटिफिकेशनां काडटा ती फाटीं घेता. आज नोटिफिकेशन काडप 48 तासांत फाटीं काडप. ह्योय गोश्टी बरोबर काय कितें हे लोकांनी चिंतपाक जाय. आज विविध विशय आसा आनी हे विशय आमकां काय असेंब्लीत ह्या लास्ट असेंब्ली अशें म्हटलें ह्या टर्माची आमकां मेळची ना अशें आमकां दिसता. आनी त्या खातीरूच हांव तरी अशें म्हणत की येता ती विधानसभेची असेंब्ली आसा तातूंत गोंयकारांनी गोंयच्या लोकांनी म्हणजे गोंयांत येवन रावतात त्या लोकांनी विचार करपाची आवश्यकता आसा. आनी खरें कितें आनी वायट कितें बरें कितें आनी ह्या धरती मातयेच्या भुमिपुत्रांत कितें बरें हें पळोवपाचें आवश्यक. सुदीन बाब जेन्ना तुमी इतले सगळे उलयता आनी जेन्ना तुमी गोंयकारांनी विचार करपाक जाय म्हणटा एका सायडीच्यान तुमचेच येता की तुमचे आनी बीजेपीचे एलायन्स जावंक शकता. नंबर 1 हे कोण उलयता हांव नकळो. आयजूय येयला म्हाका प्रशांत किशोर मेळटा, म्हाका दिनेश गुंडू राव मेळटा, म्हाका बीजेपीचे लिडर्स मेळटा, म्हाका TMC
आयपॅक आसा ताचे बरोबर 1 तासाची मिटींग म्हजी काल जाली. फडणवीसाक तुम्ही मेळपाक गेल्ले का ना? हांव मेळपाक कोणाकूच वचना. जर मनीस जर म्हजे मरे आयले तांकां हांव घरा भायर माडूंक शकना. हे लक्षात हे दवरा, हे एक लक्षात दवरा. आणि जो मनीस मेळटा ताका आमी धांवडूंक शकता. तुमका घरा येयले मेळपाक तुम्ही मेळ्ळे का म्हणटा? जे मनीस म्हाका घरा येवन सो फडणवीस घरा येवन मेळ्ळो. म्हाका पळय परत सांगता, नाका आशिल्ले प्रश्न आमी विचारले. जे मनीस म्हाका घरा येवन मेळटा त्या मनशाक हांव दुखोवंक शकना. आनी तांकां सदांच आज म्हाका दिनेश गुंडूराव आनी हो येतलो घरा कडेन. आमी घरा कडेन येता म्हणून तांणी 9:30 फोन केला. 9:30 आमी घरा कडेन पावता म्हणून. दिनेश गुंडूराव, दिगंबर कामत आनी अलेक्स सिकेर. स्वता अलेक्स सिकेरान म्हाका फोन केला. घरा कडेन येता, तांणी घरा कडेन येवपाक जाय. आनी त्याच खातीर म्हाका दिसता की ह्या हेतून ज्यो गोश्टी आसा त्यो सांबाळपाकूच जाय. आतां मित्रत्वाच्या नात्यान आज फाल्यां असेंब्ली आसा 18 तारखेक. सगळे हात दितलेच आमी, कारण आमी परत असेंब्ली आसतले की ना हे आमी सोडूंक शकना. तातूंत आमचे ओपोनंट आसा, म्हजे आनी बाकीचे एकातले फ्लोरार बाचाबाची जाल्ली आसतली, भायर बाचाबाची जाल्ली आसतली. पूण ह्यो गोश्टी आमी थंय काडून उपयोग ना. सर पण तुम्ही फडणवीसाक मेळलेले हे मेळ्ळा म्हणजे हांव सगळे लिडरां मेळटा म्हणून सांगलां न्ही तुका. सो फडणवीसाकूय मेळ्ळा तुम्ही? वन ऑफ द लिडर. ओके. फडणवीस इज वन ऑफ द लिडर. हांव परत सांगता, आय एम रिपिटींग, फडणवीस इज वन ऑफ द लिडर. दॅट हुम यू मेट. हांवें सगळे लिडरां मेळ्ळा. पूण एलायन्साचे उलयला. सगळे लिडर. एलायन्सीचें कांय ना. येते कितें तें आज कुजबूज कितें आयला तातूंत अर्थ ना. 1.5 वर्साचो टर्म राज्यसभेचो घेवन हांव राज्यसभेत वचपाचो. तुमी आतां कितें बरयता? तुमी बरयल्लें गव्हर्नरूय मागला. आमी जो बरोवना. मनीस 22 वर्सां एका पक्षांत रावन काम केलां त्या मनशीस 1.5 वर्सां टर्मा खातीर सगळें विकप? मातशें विचार करा. बरयता आसता आज कोणी तरी तें बरयलां कित्याक कितें. आतां तें ह्याचेर आयलां. कित्याचेर आयलां? वॉट्सॅपाचेर आयलां. ह्यो कोण तरी घडयता आपले जिताक बेजार करपाक, आमचो केतन भाटीकाराक बेजार करपाक, आमचो बिचोलेचो नरेश सावळाक बेजार करपाक. कारण कोण हाल्ल्या तें पळया न्ही. हे कोण तरी कोण मुद्दाम करता म्हणजे कोण तरी बरेच मुळा पसून हाल्ल्या. सादे हालू ना. आतां कोण हे पॉलिटिक्सां हाल्ल्या हे तुमी ठरोवपाचें. सर पण तुमचं स्टेटमेंट क्लियर ना, बिकॉज ते कन्फ्युज्ड आसा. जे गोष्टी जावत ना तातूंत आनी कन्फ्युजन जावच्यात ना. अरे 1.5 वर्सां राज्यसभेत म्हज्यासारको मनीस गव्हर्नर अलायन्स एमजीपीचे अलायन्स काम करपी मनीस गव्हर्नर. सर आमी तें उलयना. एमजीपीचे अलायन्स बीजेपी कडेन जातले वा जावचे ना. दॅट स्टॉक्स वूड नॉट हॅपन. Executive committee decision is the final decision in terms of, as per the Act, Goa MGP Act is concerned. However, at this moment, आम्ही 3 फावटी BJP कडे सुसायड केल्या. आता 4थी सुसायड ही गोळा कापपाची आसतली. आणि काय उलयना आनी कितें सरकार तुमच्या एलिगेशन केली तुम्ही ऑपोजिशन इवन तुमचे हांव पयलीं आयका सांगता. तुम्ही सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम कोणाचो कार्यक्रम? गव्हर्नमेंटाचो. थंय ह्यो गोश्टी म्हजेर टिका करपाच्यो. थंय तुमी कामां करपा लोकांचे येयल्या. थंय म्हजेर टिको करून कितें फायदो आसता? तूं पॉलिटिकल भाशण जेन्ना डिक्लेअर इलेक्शन जाता तेन्ना कर. सरकार तुमच्या दारी म्हणजे तुज्यो योजना आसा त्या लोकांक सांगपाच्यो. तुजी योजना कशी तूं मुखार व्हरतलो तें सांगपाचें. सुदीन ढवळीकाराचेर टिका करून तुज्यो योजना लोकांक कळच्यो ना. आनी सुदीन ढवळीकर 20 वर्सां PWD मिनिस्टर आसा. 5 वर्सां आशिल्लो चर्चिल, 2 वर्सां आशिल्लो प्रताप सिंग रावजी, 1 वर्स आशिल्लो दिगंबर कामत. सो वेर इज द क्वेश्चन ऑफ 20 years सुदीन ढवळीकर. आनी खड्ड्याचेर उलयता पळय हांवें पडले म्हणटा पळय. मेंटेनन्स पिरियड पयलीं 1.5 वर्स आशिल्लो खंयच्या रोडाचो, तो आमी 3 वर्सां केलो. 3 वर्सां केला मेंटेनन्स पिरियड. हांव आतां मंत्री ना 3.5 वर्सां जालीं. म्हणजे हेंय कळना. हांव सादो बारकावो न्हय एकामेकाचो. तांणी हें चिंतपाक जाय. आनी सरकार तुमच्या दारी म्हणटा पळय तेन्ना ही टिका थंय बरोबर न्हय. हेचो अर्थ तुमी खंय तरी हाल्ल्या अशें दिसता. आनी ह्या हाल्ल्या
ते कित्याक हाडल्या ते त्यांनी पळोवप. सर वन मोर थिंग, तुम्ही म्हटले आता जीत भाटीकर नरेश सावळाक चावोवपाक जमणे करता, पण तुम्ही तांकां कन्विन्स कित्याक करना की आमी बीजेपी कडेन अलायन्स करना आणि दॅट इज फायनल म्हणून? म्हाका जाणा इट वील बी अ सुसायड. हांव परत म्हणटा आनी कसले कन्विन्स. तुमच्याच लिडर कन्फ्युज आहा सर, आम्ही कन्फ्युज ना, तुमचेच लिडर कन्फ्युज आहा न्हू. तुम्हीच म्हटला न्हू आता तांकां चावोवपाक करता म्हणून. चावोवपाक करता तरी तुम्ही असले मेसेजी घालता. आमी घालूं. अरे सोशल तुम्ही घालना सर. आज कुचबुच कोणी बरयल्या? हांव तुमकांच ब्लेम करता. तुमकां म्हणजे तुका इंडिव्हिज्युअल करता. हांव पत्रकारांनी जी कोणी घाला, कोणी तरी पत्रकारांनी घाला कन्फर्मेशन घेनासतना. सो इट इज रॉंग थिंग. सर, 2 दिवसीय अधिवेशनात तुमचे काय मुख्य प्रश्न असतील? काय? 2 दिवसीय 2 अधिवेशनात दिवसात मी काही प्रश्न विचारलेत. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट लॉट ऑफ प्रोजेक्ट जे चालू आहे GSIDचे त्याच्यावरती ते आणि CPWD मॅन्युअलप्रमाणे सगळं सारखं आहे की काय असे प्रश्न आहेत माझे. त्यानंतर कॉलिंग अटेन्शन आहे, मेन इज कॉलिंग अटेन्शन. आणि काही विचारू शकत नाही या छोट्या अधिवेशनामध्ये. ती 2 काढली, एक आजपासून तुम्ही किती घरं बांधली, ते फ्लडमध्ये काय काय दिलं लोकांना, आणि त्यानंतर संजीवनी सहकारी साखर कारखान्याला आज स्पेशली की भारताचे होम मिनिस्टर गोव्यात येतात आणि तिथं जो इथेनॉल प्रोजेक्ट होतो त्या प्रोजेक्टचा हे करायला. आता असेंब्ली असल्या कारणाने मी त्याच्यावर जास्त बोलत नाही, पण ह्याच्या आधी आम्ही जेव्हा केलं होतं तेव्हा तुम्हाला माहीत आहे 84मध्ये मळी सगळी पाण्यामध्ये जाऊन संबंध पाणी खराब झालं होतं आणि तिसवाडी, होंडा, मार्मगोवा त्यावेळी सगळीकडे तेच पाणी वापरत होतो. हे सगळे पाणी जे होतं ते जवळजवळ 1 महिना लोकांना त्रासदायक ठरलं आणि ते पाणी खराब असल्या कारणानं लोक ते पित नव्हते. फक्त धुणी भांडी घासण्यासाठी ते पाणी होतं. सर तुम्ही तशी परिस्थिती परत होऊ नये यासाठी गव्हर्नमेंटनं काहीतरी करायला पाहिजे. सर तुम्ही म्हटलं पण बीजेपी अलायन्स करप सुसायड म्हणून. जर तुम्ही बीजेपी मेळटा कित्याक? बीजेपीच्या लिडरांक मेळटा कित्याक? आयकचो ना, खंयचो मनीस घरा येता त्या मनशाक घरा मेळप काय ना हे पयलीं हांव तुमकां विचारता. पूण तो फाल्यां तुका मारूंक येयलो. आज घरा कडेन परत हांव हें करता. खंयचोय मनीस घरा येता, हय म्हज्या घरा आमचो मित्र राज्यसभा मेंबर घरा आयिल्लो, फडणवीस परत तुमकां सांगता मी आनी कितें उलोवपाक. फाल्यां कोणी मनीस तुका मारूंक येयलो जाल्यार तुम्ही असे ना ती गोश्टी कितें. तुम्ही असे म्हणता की सेंट्रल कमिटी जो डिसिजन घेतले अलायन्साचे तेचेर कितें थारतले म्हणून फाल्यां सेंट्रल कमिटीन डिसिजन घेतले की बीजेपी वांगडा अलायन्स करप ना, तुमकां मान्य आहा? म्हाका सद्य परिस्थितीत बीजेपी कडेन अलायन्स नाका. म्हणजे तुमचे ओपिनियन नाका हें? नाका. पूण सेंट्रल कमिटी इज द फायनल कमिटी एज पर द एक्ट. पण तेंच्यांनी सर final तुमच्या म्हाका decision एकूच घेतले सन्मान जाल्यार जाल्यार ताका राजकारणात म्हणजे जर तर सर तुम्ही जर तरूच उलयता. सर तुम्हीच कन्फ्यूज करता सद्याच्या परिस्थितीन आनी मागीची परिस्थिती. हेका अर्थ ना. सर तुम्हीच आमकां सांगता सद्याची परिस्थिती, मागीची परिस्थिती कशी असतली. सर देश में कोल का शॉर्टेज है, आपको लगता है कि एमपीटी में ज्यादा कोल आना चाहिए? जो देश में कोल कम हो गया है उसका कारण अलग है. आज जो बरसात पड़ रहा है वो बरसात सभी जगह है और ये बरसात एक्सटेंड हो गया है. अभी 15 सितंबर के बाद बरसात कम होना मांगता था, वो कम नहीं हुआ. इसलिए जो कोल माइंस है वो सभी जगह चालू नहीं, वो बंद है. लेकिन कोल इंडिया के पास जो मैंने अभी देखा इंटरनेट से, इकोनॉमिक टाइम्स से, उसमें मेरे को मालूम हो गया कि हर जगह उनका स्टॉक है और अगले 1 महीने तक वो स्टॉक उन लोगों को बस है. लेकिन एक्सपेंशन होना चाहिए कि Expansion- गोवा में कोल हैंडलिंग एक्सपेंशन होना चाहिए? See, we at the first instance we are opposing to bring coal in Goa. Since all over India coal is shortage, that does not mean the coal has to come to Goa. Keep it in mind. Goa is a touristic importance place. And to spoil this touristic important place, we don't want coal in Goa.
ओके सर सुदीन बाब आणि एक जस्ट वन प्रश्न समज इफ यू आर नॉट दिस विथ टॉक्स विथ बीजेपी आर यू ओके विथ गोवा फॉर्ड अलायन्स कितें आमचे कडेन TMC आयल्या Regional forces. म्हजे कडचे बाकीचे आयल्या सो ताजेर आमी आतां चर्चा करता सो ऑप्शन ओपन आहा ऑफकोर्स 16 सिटान आमचे ऑप्शन इज ओपन ओके तुमचो एक इथून leader इथून आसलो तुम्ही तो पळय. प्रेमानंद नानुसकार त्यांनी आयज हय आपण म्हाका प्रवेश आतांच केला. कळ्ळें की प्रेमानंद नानुसकारान काल आमचे रिजिग्नेशन दिलें बरो भुरगो पूण ताका हांवें सांगिल्लें की कावन्सील हाका तूं उबो रावं नाका तूं पडलो जाल्यार मुखार तुका त्रास जातले जो मनीस कावन्सील पडटा ताणें आमदारकीचे निवडणुके परत रावप की ना हें तुमीच ठरया म्हणजे पंच आसा आनी तो जर पंचूच म्हणून पडलो ताणें जिल्ला पंचायत सदस्य रावप काय ना हें तुमी ठरोवपा जाय आनी त्या प्रमाणे ताणें त्या वेळार म्हजें आयकुना आनी नाका त्यो गोश्टी जाल्यो तोय पडलो आनी त्या नंतर ताणें कामूय कमी जालें पूण अकस्मात काल आमकां जाय तो इज अ गुड पर्सन सर एनीथिंग तुमचे फायनलायज जातले ते बाय वेन इट वूड बी फायनलायज दाबोळे आहा जो तुमचो हय दाबोळे आमी नवो कॅन्डिडेट काडटले आनी ह्या 15 दिसांत काडटले कारण बोथ टायम वी लॉस्ट बाय मार्जिनल ओके बाय वेन एवरीथिंग कुड बी फायनलायज ह्यूज लॉस ना विल गेट डेफिनेटली इट इज अ लॉस टू एमजीपी कोणी बरो मनीस वचो हांवें वायट म्हणूंकूच ना ताका इज अ गुड पर्सन ओके बेसिकली वागप ताचे मरे थँक्यू थँक्यू चलो